हे काम आहे कंक्रीटीकरणाचं. तुम्ही बघू शकता बघा. याला पाणीही काही घातलं नाही. मला तेच म्हणायचं साहेब, तुम्ही विचार करा काय केले काम. की नागरिकांचे पैसे लाखांचे काम काय बघा ना हे काम आहे. काय काम म्हणजे काय बोगस काम आहे सगळी काय बोगस काम येतो. या साईडला नाला पडलाय. या साईड बघा तिकडे साहेब. ही कल्ल्याची पडते ना. ठीक आहे, अख्खी तुटली. इथनं क्रॅक आहे सगळा. आणि इकडून काय काय ताजं नाही आता महिना झालं की ह्याला. हो ही बी बघा. खाली हे खिळा ठोका जरा. खिळा ठोकून दाखवा त्यांना. खिळा तुम्ही म्हणसाल तिथं RCC मध्ये खिळा जातो का नाही ते बघा. इथंच मार इथंच खाली खाली त्यांना खाली पाहिजे ना, खाली ठोकायला हवा. मार नाही तसा नाही, आडवा मार लागेल. आडवा ही जरा छोटा जरा. खिळा कशाला दिसतंय की इकडे दे इकडे दादा हातोडी दे. RCC मध्ये खिळा घुसतोय. ठीक आहे क्वालिटी बघा कधी. काय पाणी नाही मारलं. हो का एकदम हलक्या हाताने मारतोय का. ही बोगस काम आहे. आता हे जर का साईड पट्टीला, आता हे आम्ही टाका लावलाय स्लॅब इथं. साईड पट्टीला जर का एखाद्याने गाडी उतरवली तर डायरेक्ट गटारात जाणार आहे गाडी. त्याच्यावरती जाड पडत नाही वगैरे काय डांबराची सुद्धा तुम्हाला मी हीच परिस्थिती दाखवू शकतो. इथं हे बघा मी इथून पळायला लागले बघा परत. यात दगड तसाच आहे. हे किती 1 इंचाची लेअर पाहिजे ना साहेब. 2 इंच म्हणतात. 2 इंच. अर्धा इंच पण नाही आहे. 1 इंचाच्या वर. सांगतोय दाखवायचं मला काय. त्यामुळे तुम्ही रिपोर्ट काय करायचं तुम्ही ठरवा. आता नागरिकांच्या समोरचा विषय काय नाही क्वालिटी काम करताय. हा अजून दाखवणं साहेब मला योग्य वाटलं. ते अजून त्या साईडला पडते, पलीकडच्या साईडला आहे. ती गाडी लावली की नाही ती कधीही पडेल पडते. तुम्ही जाऊन बघा तिथं. तुमच्या डोळ्यासमोर आता आम्ही दाखवली. सगळे नागरिक आहेत त्यांना पण विचारा काय परिस्थिती आहे. तुमच्या डोळ्यासमोर आम्ही दाखवलेले. रिपोर्ट तुम्ही प्रॉपर द्या. आम्ही हां कारण काय हां कारण नागरिकांचे पैसे. ह्याला पाणी एकदाही घातलं नाहीये. पायानं मारलं तरी तुटतंय ते. पायानं साहेबांनी मारले आता. मुलाखत तुम्ही द्यायची. गोष्टी तुम्हाला दाखवली साहेब. थांबायचं एक मुलाखत. त्या तिथं सगळी पडदी गेली. तो बघा किती कधीही पडदी पडेल. किरकोळ पाणी नुसतं मारलं पण झाड नसतं तरी ही प्रकार इकडे असेल तिथलं कोपऱ्यावर एक हे
तिथं मुलाखत घेऊ आपण. साहेब हां. हे 20 जणांचं इथनं पाणी येत होतं. काल होले एवढंच होतं. तक्रार केल्यानंतर आज पाडले. आता हे गटराचं पाणी आउटलेट आहे. आता इकडे या. आणि ती सुद्धा काय बघा त्याची level हो का हां ही बघा काय केलं आहे. हे आत्ता काढलं तर हे भविष्यात काय होणार आहे. नाही टिकणारच नाही साहेब ही. आणि तिथलं जी पाईपची लेवल आहे का नाही बघा, ही पाईपची लेवल बघा कशी आहे. आता इथनं आमच्या नाही म्हणलं तरी ऑलरेडी पाणी साठलंय तिथं. म्हणजे जी लेंथ पाहिजे जेव्हा नॅचरल उतार नैसर्गिक उतार कसा आहे ती सुद्धा सर कॉन्ट्रॅक्टरला पोलमध्ये आलाय म्हणून त्यांनी ते हे केलंय बघा. पोलमध्ये आलाय आता ही सगळे लपपलेली ही एखादा थडला नाही ह्याला तर लगेच पडणार आहे ती. तुम्ही घ्या इथं बोलू आपण. नागरिक पण आहेत नागरिकांसमोर बरं का काका, हा माझा वॉर्ड नाही, मला इथली इलेक्शन लढवायची नाही. ही नागरिकांचाच पैसा आहे. तर नागरिकांच्या पैशाचा आपण दाखवतोय साहेबांना नगरपालिकेच्या की वस्तुस्थिती काय आहे. 5.5 कोटी घालवले आहेत रस्त्याला आणि गटरला. साहेबांना 3-4 वेळा मी कॉल केलेला आहे. नागरिकांचे पैसे कमीत कमी तो स्टँडर्ड मिळाला पाहिजे. मिळालं बघा की तुमच्या डोळ्यासमोर आहे. नाही ते तर परवा दिवशी ते सांगाल जो व्हिडिओ बनवला ना परवा दिवशी क्लिअर होतो. आम्हीच होतो. हा एवढी किती अहो अर्धा इंच क्लिअर दिले. एवढ्यात काय होतं हेवी व्हेकल गेलं ना तर ते लगेच हे होऊन जातं. या इकडे नाही ते त्यांचेच येते हे. ओ या इकडं आपल्या इथले नागरिकांची या. आहेत माय जावा की माग जावा की माहिती त्याला काय झालंय या. आपल्या अहो बघा मावशी चांगलं काम असताना आम्ही इथे कशाला उभा राहतो. तुमच्या डोळ्यासमोरचा विषय भिवू नका ना, आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे आहे. आज दुपारीच आपण सातारा नगरपालिकेच्या सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांना भेटलेलो होतो. सदर करंजी नाका ते मशवेचा जो रोड आता सुरू आहे डांबरीकरण आणि RCC गटरचं, त्या ठिकाणी दुपारी आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये हे काम निकृष्ट दर्जाचे चालले असलेल्याचे निदर्शनास आणून दिलेले होते. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अभियंता चिदरे साहेब या ठिकाणी व्हिजिटला आलेले आहेत. व्हिजिटला आले असताना सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याची काय कंडिशन आहे हे आम्ही प्रत्यक्षात येथे दाखवून दिलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की माननीय मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता कोणत्या पद्धतीची कारवाई या ठिकाणी करणार आहेत हे खऱ्या अर्थानं आता बघण्याची गरज आहे. कारण सातारकरांच्या टॅक्समधून 5 ते 5.5 कोटीचे निधी या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. आणि या निधीतून कशा क्वालिटीची कामं आज सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून केली जात आहेत हे नागरिकांना देखील कळलं पाहिजे, संपूर्ण सातारा शहराला देखील कळलं पाहिजे. मी एवढीच मागणी करीन या ठिकाणी सदरचे काम हे पूर्णपणे बोगस झालेलं आहे. सातारकरांचा पैसा आम्ही लुटू देणार नाही. येणाऱ्या काळात सातारा शहरातले असे अनेक कामं आहेत त्या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभं केल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण हे नागरिकांच्या कष्टाचे पैसे आहेत, हे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदारांना लुटू देणार नाही. आज या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना हे सगळं दाखवलेलं आहे. सातारकरांनी बघावं आणि आपण ज्या पद्धतीने म्हणू की एखादी गोष्ट सातारकरांवरती लादली जाते तर ते आता स्वीकारणार नाहीत सातारकर आता रस्त्यातून उतरायला शिकलेले आहेत चांगल्या गोष्टीला. आणि म्हणजे आपण म्हणू ना की बाबा आता हे काम निकृष्ट दर्जात चालू आहे तर माणसं आता विरोध करणार. कारण सातारकरांचा हा हक्काचा पैसा हा आम्ही पाण्यात मिळू देणार नाही. एवढीच या प्रसंगी दखल घ्यावी आणि संबंधित ठेकेदाराला या सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये कोणत्या प्रकारची कारवाई नगरपालिका प्रशासन आणि मान्य मुख्याधिकारी करतील हे आम्हाला बघायचं आहे. आणि त्यानंतर आमची पुढची दिशा ठरवली जाईल. बरं का मित्रा,